मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पीक फ्युएल गिर्यारोहकांना वरदान. काही व्यक्ती जन्मतःच संशोधनामध्ये रस असणारी बुद्धी घेऊन आलेल्या असतात. मार्कची मूळ आवड गिर्यारोहणाची. दुर्दैवाने पाय गमावल्यामुळे शिक्षण घ्यावं लागलं ते मानवी जीवरसायनशास्त्रामधलं, आणि पोटापाण्यासाठी व्यवसाय करावा लागला तो आहारशास्त्रामध्ये, म्हणजे मोंटाना वाईनरी कंपनीमध्ये. मार्क इंग्लिस हे स्वतःच अजब रसायने. प्रत्येक बाबतीत त्याने स्वबुद्धीला प्रश्न विचारत, विवेकनिष्ठ विचारसरणीवर पारखून घेत स्वतःपुढे आलेल्या अडचणी सोडवल्या. भावनेच्या आहारी न जाता आहारातील भावना जोपासली. माउंट कूकवरील गुहेमध्ये एका बिस्किटाच्या पुड्यावर त्याने 14 दिवस काढले होते, ते सुद्धा मनाने विविध पदार्थ तयार करत, समोर न्यूझीलंडच्या तत्कालीन मंगला बर्वेंचं पुस्तक ठेवूनच. त्यानंच लिहिलंय की स्वयंपाक करायचा, विविध चविष्ट पदार्थांची रेसिपी समोर ठेवून ते पदार्थ तयार करायचे, खायचे आणि इतरांना खायला घालायचे, हा त्याचा अत्यंत आवडता छंद आहे. मोंटाना कंपनीमध्ये असताना तो दुसऱ्याला आवडणाऱ्या चवीच्या वाईन बनवण्यामध्ये पारंगत झाला होता. त्याने बनवलेल्या वाईन उत्तम दर्जाच्या, अत्युत्कृष्ट चवीच्या आणि शरीराची मरगळ झटकून टाकणाऱ्या म्हणून जगप्रसिद्ध झाल्या होत्या. बेस्ट वाईन ऑफ द इयर असं बक्षीस युरोपमधील वाईन स्पर्धेमध्ये मार्कला मिळालं होतं. याच मोंटाना कंपनीतर्फे तो अमेरिका, युरोपमध्ये कामानिमित्त जाऊ लागला. तिथंच त्याला अपंगांसाठी मुद्दाम आयोजित केलेल्या विविध खेळांच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेता आला. स्कीइंग, सायकलिंग या खेळासाठी लागणारे उत्तम दर्जाचे कृत्रिम पाय त्याला याच स्पर्धांमध्ये वापरता आले, पारखता आले. पुढे तो गिर्यारोहणामध्ये रस घेऊ लागला आणि माउंट कूकच्या शिखरावर पाय रोवण्याची त्याची जुनी इच्छा नव्याने उफाळून आली. माउंट कूक या न्यूझीलंडमधील सर्वोच्च शिखरावर तो उभा असतानाच त्याला माउंट एव्हरेस्टचं स्वप्न पुन्हा एकदा पडायला सुरुवात झाली होती. त्या दृष्टीने अतिथंड, अतिउंचीवरील आणि अतिविरळ हवेचा सराव होण्यासाठी चो ओयू या 8,000 शिखराच्या मोहिमेचा त्याने निश्चय केला आणि त्या दृष्टीने कसून तयारी सुरू केली. मार्क अर्थातच वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारा होता. स्वतःच्या शारीरिक मर्यादा तो ओळखून होताच. माउंट कूकच्या मोहिमेमध्ये त्याला आलेल्या अनुभवांचा विचार करत त्याने चो ओयू आणि नंतरच्या एव्हरेस्ट चढाईची तयारी सुरू केली. माउंट कूकवरील मोहिमेमध्ये प्रकर्षाने त्याला एक गोष्ट जाणवत होती, ती म्हणजे त्याच्याबरोबर असलेले द्रवपदार्थ अतिथंडीमध्ये गोठून घट्ट झाले होते. त्यामुळे ते पुन्हा द्रव करण्यामध्ये बरीच ऊर्जा खर्च व्हायची. मार्कने बऱ्याच खटपटीनंतर स्वतःच एक पदार्थ तयार केला. कमीत कमी वजन, सहज पटकन न गोठणारा, बरोबर घेण्याच्या दृष्टीने सोपा, भरपूर उष्मांक म्हणजे कॅलरीज देणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवीला अगदी उत्तम, म्हणजे खरोखरच आखूडशिंगी बहुगुणी. त्यामध्ये भरपूर क्षार आणि जीवनसत्व, कॅफीन आणि साखर हे प्रामुख्याने घटक होते. त्याची पेस्ट तयार करता येत होती. पाठीवरच्या पिशवीमध्ये अशा ट्यूब भरून घ्यायच्या की पर्वतावर कुठेही दमल्या भागल्या क्षणी एक ट्यूब तोंडाने ओढून रिकामी केली की अक्षरशः 5-10 मिनिटांमध्ये आपण ताजेतवाने होऊन पुन्हा आगेकूच करायला रिकामी. ही ताजी ऊर्जा अंदाजे 2 तासापर्यंत आरामात पुरायची. मार्क आहारतज्ज्ञ होताच. त्याला गिर्यारोहण करताना किती प्रचंड ऊर्जा खर्च होते याची जाणीव होती. 3 महिने चालणाऱ्या हिमालयातील मोहिमेमध्ये तब्बल 15-20 किलोनी प्रत्येक गिर्यारोहकाचं वजन कमी होत असतं. त्यावेळी त्याला गरज असते ती कमी वजनाच्या परंतु जास्त उष्मांक पुरवणाऱ्या पदार्थांची. त्या विरळ प्राणवायूच्या प्रदेशामध्ये प्रत्यक्षात भूक लागत नसते, पोटात मळमळतं, उलट्या होतात. अशा वेळी मार्कने बनवलेला नवा पदार्थ खरोखरच संजीवनी देणारा होता. मार्कने त्याला नाव दिलं पीक फ्युएल.
अगदी शब्दशः शिखराकडे जाण्याचा मार्ग सुकर करणारं ते इंधनच आहे. मार्कने हा नवा पदार्थ इतर मित्रांना चवीसाठी खायला दिला. त्यांना सुद्धा तो भलताच आवडला. मार्कने नंतर त्याचं व्यावसायिक उत्पादन सुरू केलं. पीक फ्युएल हे नाव न्यूझीलंडमधील गिर्यारोहण क्षेत्रामध्ये गाजू लागलं. त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करताना त्यामध्ये फक्त नैसर्गिक पदार्थच घालण्याकडे मार्कचं कटाक्षाने लक्ष होतं. कोणतीही कृत्रिम उत्तेजक रसायनं त्यानं टाळली होती. पीक फ्युएलचे एनर्जी जेल, समिट बार, हायड्रेशन फॉर्म्युला, सोलो शॉट हायड्रेशन फॉर्म्युला, हाय परफॉर्मन्स रिकव्हरी फॉर्म्युला असे विविध प्रकार त्याने तयार केले. प्रत्येक प्रकारामध्ये पुन्हा विविध चवी निर्माण केल्या. उदाहरणार्थ एनर्जी जेलमध्ये बेरी बस्ट, चॉक बूस्ट, एक्सप्रेस रश आणि लाईम लिफ्ट या 4 विविध चवी उपलब्ध आहेत. रिकव्हरी फॉर्म्युलामध्ये व्हॅनिला आणि मोचा हे 2 पर्याय आहेत. समिट बारमध्ये कॅनबेरी, ॲपल पीनट ब्राउनी अशा वेगळ्या चवी आहेत. विविध क्षार, व्हिटॅमिन्स आणि कॅफीन यांच्या जोडीला ओट, तांदूळ आणि सोया हे पदार्थ कमी अधिक स्वरूपामध्ये त्यामध्ये घातलेले असतात. एकेका पॅकेटचं अंदाजे 50 ते 100 ग्रॅम वजन असतं आणि त्यामध्ये तब्बल 200 ते 400 कॅलरीज सहज चटकन उपलब्ध होतात. गिर्यारोहकांना तर हे वरदानच ठरतंय, परंतु त्यांच्या जोडीला सायकलिंग, रग्बी फुटबॉल, स्कीइंग तसेच इतर साहसी क्रीडापटूंना सुद्धा पीक फ्युएल उपयोगी ठरतंय. ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये पीक फ्युएलला भलतीच मागणी आहे. पीक फ्युएलतर्फे न्यूझीलंडमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सायकलिंग, मोटर बायकिंग, स्कीइंगच्या अनेक राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धा पीक फ्युएलतर्फे घेण्यात आल्या आहेत. अर्थात पीक फ्युएलच्या खपापेक्षा सुद्धा अशा स्पर्धांचं आयोजन करताना मार्कचं लक्ष असतं लिम्स फॉर ऑलचंच. धन्यवाद.